मित्रांनो, जय जाऊ. मी संतोष शिंदे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये समाधीची चर्चा चालू आहे. औरंगाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकला म्हणून त्या समाधीची चर्चा सुरू आहे. म्हणजे औरंगजेब किती कपटी, जुलमी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चाल करून येणारा, शिवरायांचं स्वराज्य संपवण्याचं स्वप्न बघणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी क्षणाला तडफडून मरणारा औरंगजेब आपण इतिहासामध्ये वाचला किंवा वेगळ्या माध्यमातून ते पाहण्याचा सुद्धा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी लढण्याचा संघर्ष तर केलाच, परंतु औरंगजेब असेल किंवा इतर त्यांचे जे राजकीय शत्रू होते, सगळ्यांना नामोहरण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशिवाय तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकत नाही. तुम्ही इतिहासाशिवाय जगू सुद्धा शकत नाही. औरंगाबादला औरंगजेबाची समाधी आहे. त्या ठिकाणी काही तथाकथित मानसिक विकृतीच्या लोकांनी त्याच्यात थडग्यावर जाऊन डोकं ठेवलं. पण समाधीची व्यवस्था पाहता, समाधीची चर्चा पाहता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शत्रूची सुद्धा समाधी आमच्या महाराष्ट्राने, तिथल्या प्रशासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं जपण्याचं काम केलं. ही चांगली बाब आहे, वाईट बाब आहे. शत्रुत्व मेल्यानंतर संपतं इथपर्यंत ठीक आहे. आमच्यावर त्या शिवरायांच्या विचारांचे संस्कार आहेत आम्ही, परंतु शत्रूचं समर्थन करण्यासाठी त्याच्या चरणी नतमस्तक होणं हा शिवद्रोह आहे. महाराष्ट्रात असली विकृती आम्ही सहन करणार नाही. पण त्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांनंतर सुद्धा लढणाऱ्या फक्त छत्रपती ताराराणी मासाहेब होत्या. ज्या ताराराणी 7 वर्ष ह्या औरंगजेबाच्या विरोधात लढल्या, हाल केलं. शेवटी याच मातीमध्ये जो औरंगजेब कंटाळून, म्हणजे स्वप्न पाहत होता की शिवाजी महाराज असताना त्यांचं स्वराज्य मी घशात घालील, परंतु ते शक्य झालं नाही. संभाजी राजांनी सुद्धा स्वतःचा पराक्रम, चातुर्य, बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर औरंगजेबाला तेवढ्याच पद्धतीनं छळण्याचं म्हणा, लढण्याचं म्हणा किंवा त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचं काम केलं. कपटाने संभाजी राजांना पकडून देण्याचं काम कुणी केलं हा इतिहास जाणतोच. परंतु संभाजी महाराज सुद्धा औरंगजेबाशी लढले. शेवटी संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज सुद्धा, छत्रपती राजाराम महाराजांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित जे स्वराज्य होतं, जे शिवराज्य किंवा प्रशासन चालवण्याची सगळा राज्यकारभार त्यांच्या ज्या पद्धतीनं छत्रपती राजाराम महाराजांनी चालवला तो प्रेरणादायी आहे. छत्रपती राजाराम महाराजांचा संघर्ष हा इतिहासाला एक चांगली कलाटणी देणार आहे. परंतु छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळेस मृत्युमुखी पावले, त्यांची समाधी सिंहगडावर आहे. त्याच्यानंतर छत्रपती घराण्यांचा राज्यकारभार, कारण छत्रपती संभाजी महाराज असतील, नंतर शाहू महाराज असतील किंवा अगोदर राजाराम महाराज असतील, यांचा राज्यकारभार जर खऱ्या अर्थाने पुरुषानंतर जर चालवला असेल तर ते छत्रपती ताराराणी मासाहेबांनी, ज्यांनी करवीर संस्थानची स्वतंत्र त्या ठिकाणी निर्मिती केली. आपण ज्या कोल्हापूर गादीचं कौतुक करतो, त्या महाराणी ताराराणी मासाहेबांनी अत्यंत कठोर पद्धतीनं 7 वर्ष औरंगजेबाला नामोहरण करण्याचं काम, जो औरंगजेब याच महाराष्ट्रामध्ये हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाईंनी हे सगळं शौर्य स्वतःच्या कर्तृत्वावर ज्यावेळेस लढले, त्यावेळेस हाच औरंगजेब राजा महाराजांच्या त्या नंतर हा दिल्लीकडे, हा महाराष्ट्र सोडून किंवा हा प्रांत सोडून निघाला होता. परंतु शौर्याची पताका छत्रपती महाराणी ताराराणी मासाहेबांनी चांगल्या पद्धतीने लढली.
आज त्यांच्या समाधीची अवस्था माहिती आहे का? साताऱ्यामध्ये महाराणी ताराराणींची समाधी आहे, अत्यंत भग्नावस्थेमध्ये आहे. म्हणजे तिकडं त्या औरंगजेबाच्या समाधीची चर्चा होते. त्या औरंगजेबाच्या समाधीला म्हणजे ज्या पद्धतीनं त्याच्या व्यवस्था आहे, ज्या पद्धतीनं ती ठेवली त्याच्यापेक्षा भग्न अवस्था. म्हणजे छत्रपतींच्या घराण्यांनी आजच्या सुद्धा याच्यावर खरं तर विचार करणं गरजेचं आहे, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण मी त्यांच्या विचारांचा एक साधा मावळा आहे, परंतु आज छत्रपतींची घराणी आजही आहेत. आजही आम्हाला 2-2 छत्रपती आम्ही रोज पाहतो, त्यांचे विचार ऐकतो. परंतु औरंगजेबाच्या जी समाधी आहे अत्यंत सुंदर आहे. परंतु आमच्या ताराराणींची, आमच्या सई महाराणी साहेबांची यांच्या समाध्या जर म्हणजे आपण विचार केला, म्हणजे छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपतींशिवाय जर छत्रपती नसते तर आम्ही कशा पद्धतीनं जगलो असतो आम्हाला माहित नाही, याची चर्चा केली जाते. परंतु त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आज महाराणी ताराराणींची समाधी जर तुम्ही पाहिली मित्रांनो, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, भग्न अवस्थेत आहे. म्हणजे परत एकदा महात्मा फुले जन्माला यावे लागतील का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर अशीच होती. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास जाणून होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा फुलेंनी पोवाडे लिहिले. पवारा गातो भोसले यांचा कुळवाडी भूषण ही उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या रीतीनं देणारे ते महात्मा फुले रायगडावर गेले. काट्या कुट्यामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. तत्कालीन गव्हर्नरला समाधीच्या दुरुस्तीसाठी, डागडुजीसाठी खर्च त्या ठिकाणी तरतूद करायला लावली आणि पुण्यात हिराबागेत येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी संकल्प केला, मदत सुद्धा केली, सभा सुद्धा पुण्यामध्ये इथंच हिराबागेमध्ये घेतली. आज आमच्या ज्या त्या औरंग्यासोबत लढल्या, औरंग्याच्या विकृती अवलादी तिथं येऊन नतमस्तक झाल्या. आज छत्रपतींच्या मावळ्यांनो, तुम्ही आम्ही आपण म्हणतो ना, मी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मरेपर्यंत त्यांच्या विचारांचा पाईक राहील. पण आज त्यांच्याच सुनबाईचा, आज छत्रपती घराण्यांच्या ताराराणींच्या समाधीची जर अवस्था बघितली, अत्यंत भयानक, भग्न आणि डोळ्यात पाणी आणणारी आहे. याच्यावर आम्ही काही बोलणार आहोत की नाही, करणार आहोत की नाही? शिवरायांचा महाराष्ट्र मानायचं आणि सगळं भग्नावस्थेमध्ये असेल. अहो त्या राजगडाच्या पायथ्याशी जर आपण गेलात तर तुम्हाला सई राणी बाईसाहेबांची समाधी असे दगडे शोधावे लागतात. शेतकरी एकदा इकडे ढकलतो इकडच्या पेरणीला, नंतर इकडे ढकलतो. अत्यंत वाईट अवस्था आहे, कुणीच खर्च करायला तयार नाही. त्या जागा मान्य छत्रपती उदयनराजे महाराजांच्या नावावर आहेत, काही संभाजीराजांच्या कोल्हापूरच्या. पण अवस्था मावळ्यांनो, तुम्हाला आम्हाला आपली जबाबदारी आहे की त्या समाधीचं आपण म्हणजे दुरुस्ती केली पाहिजे. मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे, जर छत्रपतींच्या शत्रूच्या समाधीचा सन्मान केला जातो तर छत्रपतींच्या वारसाच्या समाधीचा का सन्मान केला जात नाही, का त्यांचा आदर केला जात नाही, का ती चांगल्या अवस्थेत राहत नाही? आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही आमची संपत्ती जोडतो, आम्हाला म्हणजे आम्हाला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय, सगळं व्हायचंय, परंतु आम्ही आमचा इतिहास विसरत चाललोय. आम्ही आमच्या इतिहासाचं जे काही प्रेरणा घ्यायची ते प्रेरणा स्त्रोत जर भग्नावस्थेत असतील तर आपण त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर त्या औरंगाच्या समाधीची चर्चा होते, माझ्या महाराणी छत्रपती ताराराणींच्या समाधीची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. साताऱ्यात जाऊन बघा, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे. दुर्दैव हेच आहे, राज्यकर्ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, राजकारण करतात, जोगवा मागतात, छत्रपतींचा आशीर्वाद घेतात, सगळे सत्तेवर येतात, पंतप्रधान होतात, मुख्यमंत्री होतात, आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात. पण ह्यांना लाज वाटते. आपल्या आमदार फंडाचा पैसा, खासदार फंडाचा पैसा आपण समाज मंदिर गावात बांधून तिथं पत्ते कुटण्यासाठी करतो. पण 10-20 लाखामध्ये तोच आमदार खासदार फंड जर त्या आमच्या छत्रपतींच्या, त्यांच्या वारसांच्या, मावळ्यांच्या तर समाध्यांचा तुम्ही म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. छत्रपतींची ही अवस्था आहे तर मग बाकीच्यांची काय? अत्यंत भयानक आहे.
आणि ही जर परिस्थिती असेल तर तो आमदार खासदार फंड तिथं वापर नाही तर आम्ही शिवप्रेमी आपण सगळे एकत्र मिळून ती समाधीचा जीर्णोद्धार करूया असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मला जेवढं जमतं तेवढं मी करेल. पण तुम्ही आणि आपण सगळे एकत्र मिळून आपण फक्त छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपणारे सामान्य कार्यकर्ते म्हणून आपण तो संकल्प करूया की महाराणी छत्रपती ताराराणी मासाहेबांच्या समाधी असेल किंवा येसुबाईंची असेल इतर सगळ्यांची आपण काहीतरी आपण केलं पाहिजे. भग्न अवस्था ही मनाला म्हणजे बोचणारी आहे ती आपण दुरुस्त करूया. फक्त समाधीच्या निमित्तानं चर्चा कुणाची होते कुणाची व्हायला पाहिजे डागडुजे आणि डामडोल कुणाचा आहे जो कुणाचा असला पाहिजे हेच फक्त महाराष्ट्रामध्ये विचार करण्यासारखं आहे म्हणून आपल्यासमोर मांडलं. छत्रपती ताराराणी मासाहेबांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन ती बांधण्यापर्यंतचा संकल्प आपण करूया. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझं YouTube चॅनल. व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आवर्जून भूमिका मी जे मांडतो त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट असल्या पाहिजे.